विद्यार्थी मित्र नमस्कार. मी अनिल पाटील, श्रीलक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज आसूर खुर्द. आपण आज या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी राज्यशास्त्र द्वितीय सत्रांत परीक्षा अर्थात बोर्डाची परीक्षा यामध्ये लेखी परीक्षा गुणदान विभागणी याचा अर्थ लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा सन 2020-21 या विषयीचे विवेचन पाहणार आहोत. प्रथम आपण घटक निहाय गुण विभागणी विकल्पासह पाहणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये एकूण 6 घटक आहेत. हे 6 घटक तुम्हाला विकल्पासह 118 गुणांच्यासाठी विचारले जाणार आहेत. तुमची लेखी परीक्षा ही 80 गुणांच्यासाठी आहे. आता हे 6 घटक विकल्पासह पहा. पहिला घटक आहे 1991 नंतरचे जग, द वर्ल्ड सिन्स 1991. हा घटक तुम्हाला विकल्पासह 19 गुणांच्यासाठी आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. यातील महत्त्वाची संकल्पना आणि समस्या आहे जागतिकीकरण आणि ग्लोबलायझेशन, आणि हा घटक देखील तुम्हाला 19 गुणांच्यासाठी आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. यामध्ये मानवतावादी समस्या हा घटक तुम्हाला विकल्पासह 20 गुणांच्यासाठी आहे. त्यानंतर चौथा घटक आहे समकालीन भारत. यामध्ये शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने हा घटक तुम्हाला 20 गुणांच्यासाठी आहे. त्यानंतर पाचवा घटक आहे समकालीन भारत. यामध्ये सुशासन हा घटक देखील तुम्हाला 20 गुणांच्यासाठी आहे. आणि शेवटचा घटक आहे 6वा भारत आणि जग, इंडिया अँड द वर्ल्ड. हा घटक 20 गुणांसाठी आहे. म्हणजेच तुमचे प्रश्नपत्रिका ही तुम्हाला 80 गुणांच्यासाठी आहे, पण विकल्पासह तुमचा पेपर हा 118 गुणांच्यासाठी असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा म्हणजेच तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत याविषयीचे विवेचन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न असणार आहेत. हे 7 प्रश्न तुम्हाला विकल्पासह 118 गुणांसाठी आहेत, पण ॲक्च्युली तुमचा पेपर हा 80 गुणांच्यासाठी असणार आहे. तर आपण याचे विवेचन पाहूया. आता पहिला प्रश्न जो आहे तो अ, ब, क, ड आणि ई ह्या 5 उपप्रश्नामध्ये विभागला गेलेला आहे. आता प्रश्न पहिला अ पहा. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा तुम्हाला 5 गुणांच्यासाठी आहे. म्हणजे तुम्हाला 5 विधाने दिली जातील आणि कंसातील पर्याय निवडून तुम्हाला त्याची उत्तरं लिहावायची आहेत. आता तो कसा असणार आहे पहा. याच्यामध्ये कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. पहिला प्रश्न 1989 मध्ये टिंबा भिंत पाडण्यात आली. पर्याय आहेत बर्लिन, टोकियो, काबूल आणि मॉस्को. अर्थात याचं उत्तर आहे, तुम्हाला माहिती आहे की याचं उत्तर आहे बर्लिन. दुसरा प्रश्न, शीत युद्धाच्या समाप्तीनंतर टिंबा
महासत्ता उदयास आली. चीन पर्याय आहेत चीन, रशिया, अमेरिका, जपान. उत्तर आपणास माहीत आहे अमेरिका. तिसरा प्रश्न. भारतातील टिंबाटिंबा या सरकारी कंपनीने युरोपात गुंतवणूक केलेली आहे. पर्याय आहेत टाटा, रिलायन्स, ONGC आणि बिर्ला. आता याच्यामध्ये बघा टाटा, रिलायन्स आणि बिर्ला ह्या कंपन्या खाजगी आहेत आणि ONGC ही सरकारी आहे. आणि या कंपनीनं काय केलं आहे, युरोपामध्ये गुंतवणूक केलेली आहे. उत्तर आहे त्याचं ONGC. त्यानंतर चौथा. भारताचा सध्याचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन टिंबाटिंबा यावर लक्ष केंद्रित करतो. पर्याय आहेत शिक्षण, लोककल्याण, विकास आणि सक्षमीकरण. अर्थात उत्तर आहे सक्षमीकरण. आणि पाचवा प्रश्न. भारतात टिंबाटिंबा साली केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. पर्याय बघा 1952, 1953, 1960, 1966. तर त्याचं पर्याय उत्तर आहे 1953. त्यानंतर प्रश्न पहिला ब. खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. तुम्हाला 3 मार्कासाठी तुम्हाला 3 जोड्या दिल्या जातील आणि 3 जोड्या तुम्ही दुरुस्त करून लिहावायच्या आहेत. आता पहा. जवाहरलाल नेहरू, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढा, लिट्टे, राष्ट्रीय एकात्मता परिषद, कलम 370. आता चुकीची जोडी तुम्हाला दुरुस्त करून लिहायची आहे. राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370 नाही तर काय आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961. त्यानंतर दुसरी जोडी पहा. स्टॉकहोम परिषद 1972, रिओ समिट 1992, अर्थ समिट 2000. आता चुकी जोडी आहे दुरुस्त करून लिहायची आहे ती अर्थ समिट आहे 2012. त्यानंतर प्रश्न पहिला क. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 मार्कासाठी आहे. 4 विधाने आहेत. त्यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले जातील. 4 पर्यायापैकी तुम्हाला योग्य पर्याय लिहायचा आहे. आता बघा. (1991) नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा प्रवाह. पर्याय आहे त्याचे अ. द्विध्रुवीयतेचा हस्त, ब. आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, क. अलिप्ततावादाचा अंत आणि ड. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. तर याचं उत्तर आहे द्विध्रुवीयतेचा हस्त. त्यानंतर माद्रिद करार संदर्भ. अ. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, ब. युरोपीय संघ, क. अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप आणि ड. ब्रिक्सची स्थापना. त्याचं पर्याय उत्तर आहे युरोपीय संघ. त्यानंतर प्रश्न पहिला ड. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. 4 गुणांसाठी आहे. तुम्हाला समर्पक संकल्पना लिहायची आहे. आता याच्यामध्ये बघा एकूण 4 तुम्हाला संकल्पना दिल्या जातील 4 गुणांच्या साठी. जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते
संकल्पना आहे सॉफ्ट पॉवर. दुसरं, जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य. संकल्पना आहे महासत्ता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न पहिला अ ब क ड पाहिला. आता ई गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 4 मार्कासाठी आहे. तुम्हाला 4 प्रश्न असतील आणि हे तुम्हाला 4 मार्कासाठी असणार आहेत. उदाहरणार्थ बघा, मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट आणि ग्रामोफोन. तर गटात न बसणारा शब्द आहे ग्रामोफोन, कारण मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट हे शब्द जे आहेत ते जागतिकीकरणाशी संबंधित आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा अ, खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा. 4 गुणांसाठी प्रश्न असणार आहे. आता पहा, तुम्हाला यामध्ये काही घटक हे भरून दिले जातील किंवा न भरता देखील काही घटक तुम्हाला विचारले जातील. आता बघा, याच्यामध्ये पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. बिमस्टेक देश, याच्यामध्ये 2 दिलेत, भारत, म्यानमार. तुम्हाला 4 विचारले शकतात. तर याच्यामध्ये बघा, बांगलादेश, भूटान, थायलंड, नेपाळ आणि श्रीलंका. त्यानंतर दुसरा आहे शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक. तुम्हाला काही वेळा 4 घटक हे कोणत्याही प्रकारची माहिती न देता विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक. तर याच्यामध्ये बघा, चीन, रशिया, कझाकस्तान, त्यानंतर किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा ब, खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी आहेत. मी तुम्हाला नकाशे निरीक्षण करून तुम्हाला 5 घटक विचारले जाऊ शकतात. तर हा घटक बघा तुम्हाला कसा, तर शेंगेन क्षेत्रातील कोणते 4 देशांची नावे लिहा. तुम्हाला विचारतील 5 देशांची नावे लिहा. किंवा युरोपियन महासंघात सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशांची. मी तुम्हाला एकूण नकाशामध्ये तुम्हाला 5 घटक विचारले जाणार आहेत. आता पहिला पहा, शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही 4 देशांची नावे लिहा. आता नकाशा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये नकाशा असेल, त्यामुळे तुम्हाला पहा की शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य जो पिवळ्या रंगामध्ये आहे त्यामध्ये बघा तुम्हाला घटक सांगायचे आहेत. तर पहिला घटक आहे स्वीडन, दुसरा घटक आहे फिनलँड, तिसरा घटक आहे पोलंड, चौथा घटक आहे जर्मनी, 5वा देश आहे फ्रान्स, 6वा स्पेन. तुम्हाला कोणतेही 5 घटक विचारले जाऊ शकतात. त्यानंतर युरोपीय महासंघात सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशांची नावे लिहा. तर याच्यामध्ये बघा नॉर्वे आणि तुम्हाला रोमानिया सांगता येईल. तर तुम्हाला एकूण हा प्रश्न 5 गुणांच्यासाठी असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण लिहा. कोणतेही 5 तुम्हाला
एकूण 7 विधाने दिली जातील. 7 पैकी तुम्हाला कोणतेही 5 चुकी बरोबर ते सहकारण लिहायचं आहे. चुकी बरोबरसाठी 1 मार्क आणि सहकारणासाठी 1 मार्क. तर पहा, दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. ते तुम्हाला चुकीबरोबर सहकारण लिहायचं आहे. याचं उत्तर आहे बरोबर. कारण 1985 मध्ये दक्षिण आशियातील देशामध्ये सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी सार्कची स्थापना झालेली आहे. हे तुम्हाला 2 वाक्यामध्ये सांगता येईल. त्यानंतर मास्ट्रिक्ट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. हे विधान चूक आहे. कारण मास्ट्रिक्ट करार हा युरोपियन युनियनची स्थापना करण्यासाठी करण्यात आलेला आहे. त्यानंतर 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. हे विधान चूक आहे. कारण 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. त्यामध्ये 1989 इराकचे कुवेतवरती आक्रमण, 1991 सोव्हिएट रशियाचे विघटन, नवीन राष्ट्रांचा उदय आणि त्यावेळी जागतिक राजकारणात उद्भवलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये मानवी हक्कासाठी युनोने हस्तक्षेप केलेला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3. 9 मार्कासाठी. विकल्पाचा 15. तुम्हाला 3 प्रश्न लिहायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी आहे. यामध्ये पहा, सहसंबंध स्पष्ट करा. महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास. आपणास माहिती आहे, शाश्वत विकास याचा अर्थ चिरंतन टिकणारा विकास आणि या विकासासाठी समाजातील सर्व घटकांचा विकास सक्षमीकरण हवं असतं. यामध्ये प्रामुख्याने महिलांचे सक्षमीकरण जर झालं चांगल्या प्रकारे तर समाजाचा शाश्वत विकास हा खऱ्या अर्थाने घडवू शकतो. हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर गरिबी आणि विकास यांचा संबंध तुम्हाला, म्हणजेच गरिबी दूर करण्यासाठी विकास हा घटक कसा महत्त्वाचा आहे हे तुम्हाला सहसंबंध लिहावायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5. खालील विषयावर तुमचे मत 20 ते 25 शब्दात मांडा. कोणतेही 3. यामध्ये बघा, तुम्हाला एकूण 5 विचारले जातील. 4 मार्कासाठी तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारले जातील. तुम्हाला 3 लिहायचे. प्रत्येकासाठी गुण आहेत 3. तर यामध्ये बघा, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. तुमचं मत नोंदवायचं आहे. आता पर्यावरणाचा कसा ऱ्हास होत आहे, कसं प्रदूषण वाढत आहे आणि मानवी हितासाठी पर्यायाने या भूतलावरती जीवसृष्टीसाठी पर्यावरण संरक्षण ही कशी काळाची गरज आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर तुमचे मत नोंदवा. शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते. एखाद्या राष्ट्राला प्रगती करायची आहे, डेव्हलपमेंट करायची आहे तर शांतता, पीस, स्थैर्य, स्टेबिलिटी लागते. हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दामध्ये लिहा. कोणतेही 2. तुम्हाला 4 विचारले जातील. म्हणजे
प्रश्न 5 मार्कासाठी आहे. त्यानंतर शेवटचा दीर्घोत्तरी प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. सुमारे 150 ते 200 शब्दात तुम्हाला लिहावायचं आहे. तुम्हाला 2 दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातील, दोन्हीपैकी एक लिहावायचा आहे आणि 4 पर्याय असतील. प्रत्येक पर्यायाला 2.5 मार्क तुम्हाला असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज राज्यशास्त्र द्वितीय सत्रांत परीक्षा लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा पाहिला. यामध्ये काही नवीन प्रश्न हे समाविष्ट केलेले आहेत. उदाहरणार्थ चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा, गटात न बसणारा शब्द ओळखा, संकल्पना चित्रे पूर्ण करा आणि नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा याविषयी माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.